नेमका विषय काहीच नाही। मी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी मी सांगितलं होतं की मी भारतीय जनता पार्टीचा समर्पित कार्यकर्ता आहे। पार्टी जे निर्देश देते त्या निर्देशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब आणि प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण आणि आमचे नेते, आमचे सर्वस्व माननीय मदनभाऊ हिरावार यांनी आदेश दिला की आपल्याला या ठिकाणी नामनिर्देशन पत्र मागे घ्यायचं आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माझं मागे घेतलेलं आहे। महायुतीचा जो धर्म आहे तो धर्म पाळण्याचे आदेश वरिष्ठांकडून प्राप्त झाले आहे आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी माझं नामनिर्देशन पत्र मागे घेतलं आहे। सीएम साहेबांची भेट झाली, कशा पद्धतीने मनधरणी करण्यात आली? नाही, कुठचीही मनधरणीचा प्रश्न नाही। मनधरणी करण्याचं काही कारण नाही। मी पहिले सांगितलेलं आहे, मी चौकटीत काम करणारा कार्यकर्ता आहे। पार्टी जे निर्देश देते त्या निर्देशाप्रमाणे काम करणं हे माझं कर्तव्य आहे। पार्टीने निर्देश दिले की आपण नामनिर्देशन पत्र मागे घ्या, मी नामनिर्देशन पत्र मागे घ्या। संपर्क केल्याचं कळत आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा पावलं उचलली गेली होती। महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी माझ्याशी त्या ठिकाणी संपर्क केला, परंतु मी 32 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचं कुठचंही प्रलोभन किंवा आमदारकीसाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला नाही। मी भारतीय जनता पार्टीमध्ये देश सेवेसाठी आलेला आहे आणि त्यामुळे अशा कुठच्याही गोष्टीला मी त्या ठिकाणी बळी पडण्याचं काही एक कारण नाही। महाविकास आघाडीने तशा पद्धतीचा प्रयत्न केला की आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ वगैरे वगैरे, परंतु मी भारतीय जनता पार्टीच्या चौकटीत काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी त्या ठिकाणी त्यांचा प्रस्ताव विनम्रपणे नाकारला।